तर धुळ्यामध्ये यंदा गव्हाचं पीक चांगलं आलं, मात्र अवकाळीचं सावट या गव्हाच्या पिकावर आहे। खबरदारी म्हणून धुळे जिल्ह्यातल्या 80% शेतकऱ्यांनी गव्हाची काढणी पूर्ण केलेली आहे। उर्वरित गव्हाच्या काढणीचं काम सध्या सुरू आहे। दरम्यान यंदा गव्हाचं पीक समाधानकारक आलेलं असलं तरी युद्धामुळे बाजारातले दर घसरलेत। बाजारात गव्हाला अतिशय कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। की या वर्षी गहूचा भाव खूपच कमी आहे। एवढा कमी आहे की एका लिटर पाणी हे 20 रुपयाला मिळतं। एका लिटरच्या पाण्याची किंमत सुद्धा या गहूला नाही आहे, एवढं कमी आहे। या गहूला पिकवण्यासाठी साधारणतः 1 किलो गहू पिकवण्यासाठी 20 लिटर पाणी लागतं आणि 1 लिटरचं पाणीचं बिसलेरी पाण्याचं बॉटलचं सुद्धा पाणीचा या गहूला किंमत नाही। आज एवढे मोठी शोकांकीची गोष्ट आहे। यावर्षी भगवंताच्या कृपेने शेतकऱ्याला चांगला गहू पिकलेला आहे, पण त्याला पाहिजे असा अपेक्षित भाव नाही आहे। आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं वाशीच्या एपीएमसी मध्ये फळांचा राजा हापूस आंबा दाखल झालाय। कोकणातनं 10,000 पेट्या वाशीत आलेल्या असून त्यांचं पूजन पार पडलं। रत्नागिरी, सिंधुदुर्गासह रायगडमधनं सुद्धा हापूस आंबा एपीएमसी मार्केटमध्ये आलाय। दरम्यान दरवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे। अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला फटका बसलाय। गेल्या वर्षी पाडव्याला 25,000च्या वर आंब्याच्या पेट्यांची आवक झालेली। यंदा मात्र आवक कमी झाल्यामुळे आंब्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। 5 डझनाची पेटी 3 ते 9 हजार रुपयांना विकली जाते। शिवाय आखाती युद्धाचा फटका सुद्धा आंबा उत्पादकांना बसलाय आणि निर्यातीवरती याचा परिणाम झालाय। कोकणातला आंबा किती आहे, दक्षिण भारतातला आंबा किती येतो? आज मार्केटमध्ये जो कोकणातला आपण जर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, नंतर रत्नागिरी जिल्हा आहे, तर ह्या 3 जिल्ह्यातना 10,000 पेट्यांची आवक झालेली आहे। त्याचबरोबर साऊथचा जो आंबा आहे तो सुद्धा चालू झालेला आहे। तो पण आज जवळजवळ 10 ते 15,000 पेट्यांची त्याची सुद्धा आवक आज मार्केटमध्ये होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे यंदा जे आंब्याचा जो मेन सीझन जो आहे तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून चालू होईल आणि मग तो 15 मे पर्यंत मुबलक प्रमाणामध्ये आंबे मुंबई मार्केटला उपलब्ध होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।